मित्रांनो, आज गावचा शेवटचा दिवस आणि त्यातले पण दोनच तास राहिलेत. चला आज जायचं आहे थोडं तिकडे. आमच्या आई-बाबांनी वाड्याचं काम केलं आहे आणि आमची छोटीशी बाग आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग जाऊया आता तिकडे. नमस्कार मंडळी. तुम्ही पाहिलं असा सकाळपासून दर्याची सफर आणि थोडंफार तिकडचं वातावरण कसं काय गावचं. तर आता आम्ही चाललो आहे आमचं गाव. आता गावातून निघालो आहे वाड्याकडे जायला. थोडं वाडा पडलेलं तर आई बाबा मागे बोललेले की काम केलं आहे म्हणून. तर 2 दिवस होतो नाही टाईम भेटलं काम काय झालं आहे काय नाही ते बघायला. आता 1 तास बाकी आहे जाण्यासाठी. तर आठवण आलं की जाऊन बघूया जरासं म्हणून. तर आता चाललो आहे काय काम झालं आहे काय नाही ते बघायला. आम्ही निघालो आहे. सृष्टी येते सायकल घेऊन. तर बघू, दाखवतो आमचा वाडा किती लांब आहे. एक मोस्टली 5 मिनटं लागत असतील ना हो. हां, 5 मिनटं लागत असतील. तर आता बघा रस्ता, दोन्ही साईडला दुतर्फा झाडी आणि मध्येच रस्ता. चाललो आहे बॉम्ब घेऊन चाललो आहे. आता बघू, माकडे भरपूर आहेत कारण की दिवसभर खाली बसावं लागतं. आता काटान म्हणजे मूग, मटकी, वाल, आवरं हे सर्व झालेलं आहे आता. मग त्यासाठी दिवसभर बसावं लागतं. आई बाबा अण्णा काकू अशा आहेत, त्यांना बसावं लागतं खाली. मग त्यांना थोडंसं आराम भेटावं म्हणून बॉम्ब पेटवलं की थोड्या वेळासाठी तरी ते लोक रिलॅक्स होतात म्हणून बॉम्ब. जास्त काय फरक नाही पडत. शेवटचा दिवस पण आहे. जरा जाण्यासाठी जर थोडंसं मन हे होत आहे. नाही जावं तर लागणारच, कामधंदा आहे त्यामुळे जावं लागणार. जास्त करून आमच्याकडे जास्त करून इकडे बघा सागवानच दिसेल, सागाची झाडं. गावाला आले हिस्ट्रीची मजा असते. जे पाहिजे मनात येईल ते करू शकते. ते मुंबईला तसं भेटत नाही काय करायला. ओरडा भेटतं तिला. गावाला आजी आजोबाचे लाड. खरंच गावाला राहणं म्हणजे गावच्या माणसांकडे गाव सोन्यासारखं आयुष्य मिळतं जगण्यासाठी. आणि आपण मुंबईला राहून शहरात राहून फक्त केमिकलवालंच जीवन जगत असतो असं मला तरी वाटतंय. गावच्या लोकांना कुठं जाण्यासाठी गाडीची गरज लागत नाही. हेच म्हणजे आता पकडा इथून नांदवी आमच्या इथून अर्धा तासाची रनिंग आहे चालत. हे लोक चालत जातात आणि आम्हाला लोकांना जर जायचं असेल ना तर नांदवीला जरी जायचं असेल तर आम्हाला रिक्षा पाहिजे. कारण की आमची बॉडी तशी हेच करते ना. आणि गावच्या ठिकाणी माणुसकी सुद्धा भरपूर असते. आपण एखाद्या गाडीवाल्याला हात केला तरी तो इझिली सोडून देतो त्या ठिकाणी. आजचीच गोष्ट आहे ना. हां, आज मी सुद्धा माहेरी एक झालं माहीत झालं, तिथे जायचं होतं भेटायला मला. एकटीच होते मी आणि हा रोड असा आहे की एकटी जाऊ नाही शकत. तर बाबा जास्त आहेत म्हणून हां, तर बाबांना सुद्धा काम होतं, आईंना सुद्धा काम होतं आणि हे गेलेले मार्केटला गोरेगावला. तर कोणीच नव्हतं. गावक्या चालू आहे त्यामुळे दोघांनाही बाबांना आईंना टाईम नव्हतं. मग म्हटलं जाते मीच. तर निघाले अर्धे वाटेत आणि मग ते टेम्पोवाल्याला हात केला, सहज त्याने सोडलं विदाऊट मनी. पैसेसुद्धा नाही घेतले. सेम कंडिशन येताना सुद्धा तेच झालं. तर खूप बरं वाटतं की गावच्या माणसांकडे माणुसकी. आणि आपण जर मुंबईला हे केलं असतं तर ती लोक फक्त पैशांसाठी कुठेही सोडतात आपल्याला. माणुसकी तर नसतेच मुंबईला. कुठेही राहा, मुंबई नाही आजकाल. तर बघा आम्ही चालतोय तर आम्हाला आता थोडं दम लागलं. हे केमिकलचं जीवन आहे आपलं, दम लागणं. ते बॉम्ब लावतात. ते बघा सर्व पळाले. बघा सर्व पळाले.
हे बघ. हे अशी ना एवढी टोळी असून एका एका ह्याच्यामध्ये 50-50, 60-60 माकडं असतात. पण पळून पण ते जास्त लांब जास्त जात लांब नाही. जात ते नाही. बघा ते बघा. तिथेच आहेत. तिथंच आहेत. फक्त थोडं फांदी चेंज करतात, बाकी आहेत तिथेच आहेत. आय थिंक या लोकांना असं शॉर्ट्स वगैरे ते लावायला पाहिजेत, तर ते लोक जाऊ ते पण त्यांच्या शकतात. पोटासाठी येतात, पण आपली नुकसानी करून हा. जातात ना. आजकाल रानामध्ये पण काय राहिलंच नाही आहे. बघा येऊन आमची वेटिंग करते इथे, बॉम्ब लावते मागते लावायला. आणि हा आमचा वाडा आला आता. आई तिकडून आवाज देतात, काकू आवाज देतात ना, इटा काकू आवाज देतात. हे बघा, ही आमची बाग आहे. संपलं. बघा आला वाडा. खूप झाडं लावलेत आम्ही, पण काही काही झाडांना तेवढं हे नाही भेटत. तर त्या लोकांकडे ना पैसे नव्हते, तर मग आमच्या मोठ्या आई बाबा असे कुठून पैसे जमवले, 10 रुपये जमवले आणि ते 3,000 करून त्याला दिले. आणि जेव्हा आम्ही नेक्स्ट मंथमध्ये आय थिंक सो आलेलो, माझ्या मते आलेलो आम्ही गावी, त्यावेळेस सांगितलं की पैसे नव्हते, तर असं असं करून घेतलं, आता नारळ आपल्याला छान येतील, भरपूर भेटतील असं सांगितलं. ठीक आहे म्हटलं. तर आता त्या गोष्टीला झालेत मिनिमम 5 ते 6 वर्ष, तेव्हापासून एकही नारळ नाही आले. आणि त्याच्या आधी भरपूर नारळ यायचे, भरपूर मीन्स 10 तरी यायचे, खूप यायचे, पण तेव्हापासून नारळच नाही येत आहेत. आणि नारळ बघाल तर एवढा मोठा ना नारळ की विचारू नका. आणि नारळ पण खायला हा, गोड होता एकदम खूप. पाणी पातळ तांबीचा नारळ होता. पाणी पण खूप छान गोड असायचा. हे बघा, हे काम केलं आई बाबांनी, म्हणजे लाकडाचंच आहे. लाकूडच फक्त. पहिले आम्ही इकडे ढोर, हे सर्व तुटलेलं ना हो? नाही पुरा तुटले. हे पूर्ण करून घेतलं. म्हणजे पुरा झोपलेलाच होता तो. म्हणजे आता नवीन मेडी वगैरे टाकल्या ना, आम्ही याला मेडी बोलतो. मेडी वगैरे टाकून सगळं हे केलेलं आहे. हे इथे सिमेंट वगैरे टाकलं ना. आणि हे आमच्या आई बाबांची मेहनत, आमची काहीच नाही, आई बाबांची आहे सर्व काही. हे इथे फाटी त्यांचीच मेहनत आहे सर्व. जेव्हा मी लहान होतो ना, तेव्हा हे असं काय दिसलं ना, हे खाली टाकू इथे. हे बघ, हे हात काढा. हा, हे असं दिसलं ना, तर त्याच्यामध्ये आम्ही चल रे घोड्या पाणी पियाला, चल रे घोड्या पाणी पियाला, चल रे घोड्या पाणी पियाला, चल रे घोड्या पाणी पियाला. हे बघा, चल रे घोड्या पाणी पियाला, चल रे घोड्या पाणी. सुशी एक पेपर कागद आण, बघ पान आण, हिरवा आणि हिरवा. काय ते मासा. स्टॉप का या अशा प्रकारचा किडा बाहेर पडायचा, मजा यायची तेव्हा. एक गावच्या ठिकाणी होतो ना, गावी होतो ना, बघ ना, तेव्हा खूप मजा असायची. आता फिरवते फिरव असा नाही काढ आला असं बोलायचं असं, चल रे घोड्या पाणी पियाला. नसेल पहिले आम्ही विटू दांडू वगैरे खेळायचो. ह्या टायमाला आम्ही क्रिकेट खेळायला निघायचो घरातून स्वतःच. म्हणजे शेती झाली की पिच बनवा, हे करा ते करा, भरपूर विटी दांडू खेळायचो. वापस पाऊस पडला की मग ते तार, एक छत्रीची तार असते ना, त्याप्रमाणे तारी घ्यायचो, ते रुपी खेळायचो, ढप खेळायचो, गोट्या खेळायचो. आम्ही पण खेळतो. तुम्ही खेळता, फक्त एकच आपल्या गावामध्ये आहे ते असं, म्हणजे पोरं खेळतात अजून ढप. क्रिकेट पण खेळतात, क्रिकेट आणि हे ढप म्हणजे खेळतात. पण हे विटी दांडू वगैरे पोरं विसरूनच गेले. आम्हाला कोणी शिकवलंच नाही. तेच तर आहे ना, कारण गावाला कोण मुलंच राहिले नाही, त्यामुळे कोण त्या गेमवरती लक्षच नाही कोणी दिलं. चला, हे बघा लॉकडाऊनमध्ये झालेलं नुकसान, भरपूर नुकसान झालं होतं इकडे. हे बघा वडाचं झाड, बघा त्याचा खोडच किती मोठा आहे. आणि हा असा पसरलाय पूर्ण छाया धरून आमच्यावर. आणि हे बघा
ह्याच झाडाच्या अशा फांद्या येऊन पूर्ण त्याने जीव धरले खाली. अशा ह्या सर्व पारंद्या की पारंब्या असं काय बोलतात ना, तेच खाली येऊन त्यांनी जीव धरलाय. हे बघा, हे सुद्धा अय, आतमध्ये रूट घेतलाय का? हा, त्या लोकांनी आतमध्ये रूट्स झाले. किती जुनं आहे ते नाही माहिती मला, पण त्यांना विचारा, त्यांना माहिती असेल तर. काय? झाड किती जुनं आहे काय माहिती आहे? खूप जुनं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा पण ते असंच मोठंच होतं. ही पारंबी आहे ना, ही हा या समोरची पारंबी आहे ना, ही एक, हा ही मोठी झाली ना ती, पण त्याच्या मागच्या ह्या 3 पारंबी आहेत ना. तेव्हा आम्ही शाळेत होतो ना, तेव्हा इथून असे झोपाळे घ्यायचो आणि ह्या मध्ये जागा टाकतो. हो का, हा पाणी जाण्यासाठी हा ओढ केला नाही ना, तिथून झोपाळे घ्यायचो ना, ते उडी मारायचं डायरेक्ट इथे. हा, तेव्हा शाळेत असताना खूप मजा. वड पौर्णिमेच्या दिवशी तर भरपूर मजा करायचो इथं. हे बघा, ह्या पण आता नवीन आल्यात. हे बघा, हात पोचतोय तुमचा. लटका खूप मजा यायची द्या ना मला. किती मजबूत असतात ना. तेव्हा. खूप चला. मजा करायचो इथं वड पौर्णिमेला. निघूया घरी. घरी जाऊया. बॅग आपण थोड्या निघायची तयारी करायची आहे. बॅगा पण भरायच्या आहेत. भरलेल्या आहेत मोस्टली तशा तर, पण बघू थोडंफार काय राहिलं असेल. घेतलेत खेकडी वगैरे बनवून ना. पण की गावाला आलो का आमचं काही ना काही वस्तू राहूनच जाते. ब्रश भरलेत नाही ना, नाही. ब्रश भरायला लागते. चला सायकल घे. भेटूया घरी आता. मी चालवते. घरी भेटूया आपण. चला. हा, चला आलो गावात. आलंय जवळच. बघा मंदिर. काल खूप मंदिर सुंदर सजलेलं होतं आपला. यात पूर्ण चादरी वगैरे निघाले. खूप बेकार वाटतंय. आणि सृष्टी गेलेली पुढे राऊंड मारायला. समोर दिसते आमचं घर आहे. हे बघा, हे नाही स्ट्रक्चर दिसतं ना, पुरा नवीन सभागृह. सगळं सभागृह आहे, नवीन झालं. कालपर्यंत मस्त रोड एकदम सजलेला होता. आता बघा नवीन सगळं हे चांगलं सगळं निघून गेलं. गावाला आल्यावरतीच जबरदस्त मस्त मजा वाटते. पुरा फ्रेश होऊन जातो. चला, पाणी आलो घरी. गावाला जायची तयारी निघायची तयारी करूया. चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बागेतून तर आलं आहे आणि बाहेर म्हणजे ऊन थोडाफार होता. चला आता निघायची तयारी करायची आहे. बॅगा वगैरे पॅक झालेल्या आहेत. चला बाय.